मागच्या 5 वर्षात म्युच्युअल फंडमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात आली आहे। अनेक गुंतवणूकदारांनी कोविडच्या क्रॅशमध्ये म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली। त्यानंतर मार्केटमध्ये व्ही शेप रिकव्हरी आली। निफ्टी आणि सेन्सेक्स निच्चांकापासून जवळपास तिप्पट वाढले आहेत, तर निफ्टी स्मॉल कॅप इंडेक्समध्ये निच्चांकापासून तब्बल 5 पट वाढ झाली आहे। आतापर्यंत 1991, 98, 2004, 2007, 2014 ते 2019 दरम्यान शेअर मार्केटमध्ये अशीच खूप मोठी तेजी आली होती। मात्र त्यावेळच्या आणि आत्ताच्या तेजीमध्ये एक बेसिक फरक आहे। या तेजीमध्ये गुंतवणूकदारांनी शेअर मार्केट इतकीच पसंती किंबहुना त्याहीपेक्षा जास्त पसंती म्युच्युअल फंड्सला दिली आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुंतवणूकदारांनी यावेळेला एकरकमी गुंतवणूक न करता SIPच्या माध्यमातून गुंतवणूक केली आहे। SIP मध्ये विन विन फॉर्म्युला असतो, म्हणजे मार्केट खाली गेलं तरी जास्त युनिट्स मिळतात आणि मार्केट वर गेलं तर जुन्या युनिट्सवर चांगला रिटर्न मिळतो। मात्र ज्या गुंतवणूकदारांनी 2019-20 मध्ये 10, 20, 30 किंवा 50 हजार रुपयाची SIP चालू केली होती, त्यांचा पोर्टफोलिओ आता 20, 30 किंवा 50 लाखाच्या वर गेलाय। SIP करून भांडवल जमा झालंय, पण आता हे पैसे म्युच्युअल फंडमध्येच ठेवायचे का दुसऱ्या ठिकाणी त्याची रिइन्व्हेस्टमेंट करायची, असा प्रश्न अनेक गुंतवणूकदारांना पडला आहे। म्युच्युअल फंडपेक्षा PMS मध्ये जास्त रिटर्न मिळतो असं आकडेवारीतून लक्षात येतं। या गुंतवणूकदारांनी त्यांची गुंतवणूक PMS मध्ये शिफ्ट करावी का ते जाणून घेऊया। हे ठरवण्यासाठी आधी आपल्याला PMS मध्ये कोणते फायदे आहेत ते समजून घेतलं पाहिजे। PMS मध्ये सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे तुमचे होल्डिंग्स तुमच्या डीमॅट अकाउंटमध्येच असतात, त्यामुळे तुम्ही त्यांचं लाईव्ह ट्रॅकिंग करू शकता। म्युच्युअल फंडमध्ये कोणते बदल करण्यात आले आहेत, फंड मॅनेजरने कोणत्या शेअर्सची खरेदी विक्री केली आहे ते लवकर कळत नाही। मात्र PMS मध्ये तुम्हाला लाईव्ह अपडेट्स मिळू शकतात। PMSचा दुसरा फायदा म्हणजे तुम्ही फंड मॅनेजर बरोबर थेट बोलू शकता। मार्केट संदर्भात फंड मॅनेजरचं काय प्रेडिक्शन आहे, तो कोणत्या सेक्टरवर बुलिश आहे असे प्रश्न तुम्ही फंड मॅनेजमेंट टीमला विचारू शकता। PMS मध्ये ग्राहक कमी असतात, त्यामुळे फंड मॅनेजमेंट टीम गुंतवणूकदारांशी थेट संवाद करू शकते। मात्र म्युच्युअल फंडमध्ये हे सहजपणे शक्य होत नाही। PMSचा तिसरा फायदा म्हणजे फंड मॅनेजर एखाद्या शेअरमध्ये त्याला पाहिजे तेवढं ॲलोकेशन करू शकतो। फंड मॅनेजरला वाटलं की एखाद्या शेअरमध्ये पोर्टफोलिओच्या 20% रक्कम टाकायची आहे तर त्याला परवानगी असते। मात्र सेबीच्या नियमानुसार म्युच्युअल फंडमध्ये फंड मॅनेजर एका शेअरमध्ये 10% पेक्षा जास्त ॲलोकेशन करू शकत नाही। उदाहरणार्थ जिओ फायनान्सचं लिस्टिंग झाल्यानंतर प्रत्येक फंड मॅनेजरला माहीत होतं की या शेअरमध्ये चांगला रिटर्न मिळू शकतो। म्युच्युअल फंड्सला या शेअरमध्ये जास्तीत जास्त 10% ॲलोकेशन करता आलं, तर PMS मध्ये काही फंड मॅनेजर्सनी 15 ते 20% पैसे टाकून चांगला नफा कमवला। म्युच्युअल फंडच्या तुलनेत PMS मध्ये आणखी एक फायदा म्हणजे हा वैयक्तिक पोर्टफोलिओ असल्यामुळे आणि फंड साईज कमी असल्यामुळे शेअर्सची खरेदी विक्री करणं सहज शक्य असतं। उदाहरणार्थ एखाद्या PMS ची साईज 100 कोटी असेल आणि त्यांना एखाद्या शेअरमध्ये 10% रक्कम म्हणजेच 10 कोटींची गुंतवणूक केली असेल तर ते एका दिवसात 10 कोटींचे शेअर्स सहज विकू शकतात। मात्र म्युच्युअल फंडची साईज खूप मोठी असते। उदाहरणार्थ SBI स्मॉल कॅप फंडमध्ये गुंतवणूकदारांची साधारण 24,000 कोटींची गुंतवणूक आहे। ब्लू स्टार या शेअरमध्ये या फंडने 4.31% भांडवल टाकलंय, म्हणजेच त्यांनी या शेअरमध्ये साधारण 1,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे। आता काही कारणास्तव त्यांना हे शेअर्स विकायचे असतील तर ते सहज शक्य नाहीये। कंपनी अडचणीत असेल तर कोणीच शेअर्स खरेदी करायला तयार होणार नाही। त्यामुळे म्युच्युअल फंडच्या तुलनेत PMS मध्ये एंट्री एक्झिट करणं तुलनेने खूप सोपं आहे। आपण PMSचे फायदे पाहिले, मात्र PMS मध्ये गुंतवणूक करण्याचा एक तोटाही आहे, तो म्हणजे टॅक्सेशन। PMS मध्ये शेअर्स गुंतवणूकदाराच्या डीमॅटमध्ये असतात, त्यामुळे प्रॉफिट बुक केला की त्या वर्षात नफ्यावर टॅक्स भरावा लागतो। म्युच्युअल फंडमध्ये ही अडचण येत नाही, कारण जोपर्यंत आपण म्युच्युअल फंडमधून रिडेम्पशन करत नाही तोपर्यंत टॅक्स लायबिलिटी आपल्यावर येत नाही। एकंदरीत विचार केल्यास गुंतवणूकदार पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करण्यासाठी PMS, स्मॉल केस किंवा स्ट्रक्चर्ड पोर्टफोलिओचा वापर करू शकतात। यामुळे त्यांची जोखीम कमी होईल आणि चांगला रिटर्नही मिळवता येईल।